राम राम मंडळी, कसे आहेत तुम्ही? बरे आहेत ना? आजच्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो. तर तुम्हाला माहितीच आहे, आपण खायचं म्हणजे फ्रूट ब्लॉगिंग चालू केलेलं आहे आपण. आणि मस्तपैकी आपण आता बनवणार आहे आज घरगुती पोहे. कांदे पोहे कसे बनवले जातात तर तुम्हाला मी नक्की दाखवतो. बघा तुम्ही आता कांदे पोहे कसे बनवले जातात. मागचा व्हिडिओ होता की आपण डायरेक्ट बनवलं दाखवलेला. आता आपण दाखवणार की कसं बनवलं जातात, काय काय टाकलं जातं, किती वेळ कांदे पोहे शिजवतात, सगळी प्रक्रिया आपल्या आईच्या हाताची दाखवणार आहे. तर चला आपण लास्टपर्यंत नक्की ब्लॉग माझा बघा. जास्त मोठे नसतात आता, आणि आपण सगळे खायचे टाकतो कारण आपण जास्त फिरू शकत नसल्यामुळे आपण आता खायचे टाकत असतो. घरी बसून आपण खायचे व्हिडिओ टाकायचे असतात. तर चला आपण सध्याला आपण जे काय करतो ते दाखवूया. एक कांदा घेतलेला आहे मित्रांनो, आणि हा असा बारीक 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 आता आमची आई चिरायला लागलेली आहे. आणि असाच कांदा सगळा बारीक चिरून घ्यायचा कारण आपल्याला खूप कमी पोहे बनवायचे आहेत, त्याच्यामुळे आपल्याला एक कांदा घेतलेला आहे. पोहे किती घेणार आहे? वाटीभर पोहे ना. एका वाटीभर पोह्यासाठी एवढे कांदे घेणार आहेत. आता शेंगदाणे, कोथिंबीर आली, सगळं आलं याच्यामध्ये थोडं थोडं थोडं. तर नक्की बघा तुम्ही. तर मित्रांनो, आम्ही अशा मिरच्या 5 रुपयाच्या मिरच्या आणलेल्या होत्या, आणि 5 रुपयाच्या मिरच्यामध्ये ना उरलेल्या मिरच्या आहेत एवढ्या. आता मिरच्यामध्ये किती मिरच्या घेतल्या बघू आपण. आता आहे किती मिरच्या आहे याच्यातल्या? आता 3 मिरच्या बघा. वाटीभर पोह्यासाठी एवढा कांदा चिरून झाल्यानंतर 3 मिरच्या एवढ्या घ्यायच्या. आता काय बघा तुम्ही, आता कोथिंबीर केवढी घेणार. सगळं असं लेवल नाही घ्यायचं असतं, कारण हे आईच्या हाताचं आपलं सगळं लेवल बघा. मिरच्या 3, कोथिंबीर, कांदा. आता मिरच्याचं बघा पाठीमागचं काढायला लागले. आता हे एकदम मस्तपैकी असं आता बारीक करणार याला, मस्तपैकी टाकाटक होत जाणार. तर मित्रांनो, असं कांदा पोहे घेतलं ना तर त्याला असं धुवायचं असतं. मस्तपैकी असं खंगाळून घ्यायला लागतं. एकदम चकाच धुवून घेतलेलं आहेत मस्तपैकी. आता धुलेलं आहेत बघा हे पोहे. आणि आता ठेवलेत एवढं पोह्यासाठी एवढं सामान असतं. आता तेल घेतलं, कढई गॅसवरती ठेवलेले. गॅस फुल केला आहे कमी केला आहे? फुल आहे ना. तर फुल गॅसवरती बघा. हे तेल टाकलं, 1 पळी 2 पळी तेल आहे का नाही, स्वच्छ एकदम पाण्यासारखं तेल. असं तेल भेटतं का कुठं तरी? तर आता याच्यामध्ये काय काय टाकतात बघा. काय काय टाकते सांग? मोहरी टाकायची. मोहरी पहिले टाकायचे बघा मित्रांनो. कशी आहे मोहरी? मोहरी टाकल्यानंतर अशी वाजून द्यायची त्याला तडतड तडतड. आता काय? जिरं. मोहरी त्यानंतर जिरं, कढीपत्ता. उडला थोडासा दमण टाकायचा नसतं, उडला आमच्या अंगावरती. आता मिरची टाकलेल्या मित्रांनो. आता कांदा टाकला. आता काय टाकायचं? हळद. बघा मित्रांनो, पण याच्यामध्ये कढीपत्ता हे टाकताना शिफ्टी जरुरी आहे. लांब लांब पळून पळून असं करावं लागतं. तर बघा आता हे पिवळं पिवळं झालेलं आहे मस्तपैकी. आता काय टाकत्या? साखर. मित्रांनो, आता पोहे टाकला तर बघू शकता. असं हलवून घ्यायचं टाकाटाक. आणि आपल्याला थोडंसंच बस लागतं, जास्त खात नाही आपण. आणि ते पण घरगुती म्हणजे आईचं असतं, एकदम चव भारी येते. त्याच्यामुळे आपण घरगुतीच आपण जास्त खातो. याच्यामध्ये थोडंसं शेंगदाणं टाकायचं विसरलं, त्याच्यामुळे आमची आई गेली शेंगदाणा आणायला. ठीक आहे, तर आपण हलवून घेऊ मित्रांनो, कारण आई म्हणली की जरा हलव तर मी शेंगदाणे घेऊन येते. कारण शेंगदाणं सापडलं नाही तर आणि होतं तिनं ठेवलेलं पण देणार नाही. ठीक, कोई बात नाही, चालतंय. छोटे छोटे शहरों में ऐसे बड़े बड़े बातें होते रहती है. शनिवारी या आले शेंगदाणा आलं. बघा शेंगदाणा आलं. आता ते कसं कच्चंच टाकल्यात आम्ही. आता तेलात तळायला करते, पण आता मी कच्चं टाकलं सध्याला. होत्याला जरा गरम है ना. असं
आणि मसुरीचे आता पोहे आमचं तळते आता. त्याच्यामध्ये आमच्या चालली कोथिंबीर आता झाली थोड्या वेळ बाहेर. असं पोहे बनायची रेसिपी कशी वाटली तुम्ही कमेंट करून आम्हाला लवकर लवकर सांगायची मित्रांनो. तर आता आम्ही कोथिंबीर टाकायचा कार्यक्रम चालला आहे याचा. मस्तपैकी बघा कोथिंबीर आमच्या हे करते. पलीकडे डब्यांचं जेवण बनलंय गवार. आता टाकायचं मीठ. बघा मीठ बीठ झालेलं असं वाटते आम्ही गडबडीत हे असं मीठ आम्ही टाकतो. तर आता हलवून घालायला आहे सगळं मस्त म्हणजे मिक्स पूर्ण एकत्र एक जीव झाला पाहिजे सगळ्या गोष्टीचा तरच खायला चांगलं लागतं नाहीतर चांगलं लागत नाही. तर आता सगळं एक जीव झालेला आहे आणि आमच्याने एकदम टकाटक असं जेवण केलं हे पोहे बनवलेलं आहे. तर चला मित्रांनो आता आम्ही घेऊ डायरेक्ट खाताना. आता हे झालेलं आहे आपलं पोहे रेडी आणि आता आपण ताट वगैरे आपल्याला आणलेलं आहे. टेस्टी पण आलेलं आहे खायला मस्तपैकी आणि आता आपण सगळीच खाणार आहे. तर पहिलं मान माझा नाही पहिला माझा हे ताट तुला आणि ते ताट मला. पोहे केलं एवढं वास लागलेलं नंतर माणसं बघा केवढे आले 1 2 3 आईला मला दिलंच नाही मम्मीला काजलला दिलं दीदीला टाका गेला एवढाच होय. तर आता बघा सगळ्याला आता पोहे भेटायला आले. तर पोह्याचे आता आहे तर खाणार नाही. तर बघू शकता मित्रांनो किती भारी झालेलं आहे एकदम असं ओके मध्ये पोहे झालेला आहेत आपलं आणि आता आपण हे खाऊन घ्यायचं. तर मित्रांनो आता मी खाऊन बघतो कसं झालं तर कसं नाही तर आणि आपल्याला झालेलं आहे तर पोहे ते आपण आता बघू कसं झालं तर. एक नंबर लय भारी झालं असं लय भारी झालं तो नाही चांगलं झालं कुणी खाऊ नका इकडे द्या. आता आपण खाऊन घेऊ मस्त पटापट. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दाबून आम्ही खातो आता.